पुष्कळ सांगतात आम्ही ऐकता ऐकता बरे झालो. शरीर बरं होईल, परत आजारी पडाल, एक दिवशी मराल, पण जर वचन ऐकून सुधारणा नाही झाली तर नरकात पडणार आहे. पण देवाचं वचन ऐकून जर जीवनाची बांधणी केली जाईल तर लक्षात ठेवा, तुम्ही प्रभू बरोबर चालणारे लोक असणार. देवाबरोबर चाललं पाहिजे. मग शिष्यांना तो सांगतो, तुम्ही 12 लोकांची मी निवड केलेली आहे, पण तुमच्यामध्ये एक सैतान आहे. आणि येशू या शिष्यांना अलर्ट करत आहे, जागं करत आहे. तो त्यांना हलवत आहे की तुम्ही सैतानाला वाव देऊ नका, त्या लुसिफरला तुमच्यावरती राज्य करू देऊ नका. काही यहुदानं ते ऐकलं नाही का? 12 येशूचे शिष्य तिथं होते. मी फक्त यहुदाविषयीच बोलत नाही, पेत्रला सुद्धा तो म्हटला, अरे सैताना मागे हो. हा पेत्र, त्याच्यामध्ये पण सैतानानं काम केलं. या पेत्रला सुद्धा सैतानानं आणि त्याच्या विचारांचं नियंत्रण केलं. बिलीवर्स, विश्वासणारी या नात्यानं आम्ही देखील आत्मिक जीवनामध्ये जीवन जगत असताना कधी कधी हा लुसिफर, कधी कधी हा सैतान आमच्या जीवनावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत असतो. देवाची योजना, तो तुमच्या जन्मापूर्वी योजना करून तुम्हाला या जगामध्ये त्यानं पाठवलेला आहे. आणि सैतानाला माहितीये की देवाची योजना कशी हाणून पाडावी. देवाची योजना काय होती? यहुदानं येशूचं शिष्यत्व स्वीकारून त्यानं एक प्रभावी प्रकारची सेवा करावी, ही देवाची योजना आहे. देवाची योजना नाही की यहुदानं येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला विकावं. ही योजना देवाची नाहीये, ही सैतानाची योजना आहे. मग झालं कसं काय? येशूनं अलर्ट केलं, जाग केलं, तरी सुद्धा हा सावध झाला नाही. हा जो व्यक्ती तो सावध झाला नाही, हा गांगारून गेला आणि सैतानाच्या अधीन झाला. आणि बायबल सांगतं या यहुदानं आम्ही पाहतो की 30 रुपयाला येशूला विकलं आणि शेवटी त्याला पस्तावा झाल्यावर त्यानं 30 रुपये मंदिरामध्ये फेकले आणि पवित्र शास्त्र सांगतं फाशी घेऊन तो मरून गेला. म्हणजे तो, त्याची गरज नव्हती 30 रुपये,